स्क्रीनिंग ऑफ डिसीज. टाईप ऑफ स्क्रीनिंग मध्ये काय काय येतं? बेस्ड ऑन पॉप्युलेशन स्क्रीनिंगला मास, हाय रिस्क आणि मल्टीफेजिक. मासमध्ये होल पॉप्युलेशनसाठी म्हणजे विदाउट एनी हाय रिस्क वगैरे. हाय रिस्क मध्ये फक्त सर्टन ग्रुप ऑफ पॉप्युलेशन असते जे हाय रिस्क, आणि मल्टीफेजिक मध्ये डन इन व्हेरियस फेजेस. याच्यामध्ये ही जी काही मेजरली हॅपनिंग डिसीज आहेत म्हणजे स्क्रीनिंग ऑफ कॅन्सर, ब्रेस्ट, सर्व्हिक्स, HIV किंवा हाय रिस्क मध्ये म्हणजे जे काही हाय रिस्क ऑक्युपेशन वाले आहेत, स्पेसिफिक एज ग्रुप, मिलिटरी पर्सनल. आणि मल्टीफेजिक मध्ये क्वेश्चनर द्यायचे, मग एक्झामिनेशन करायचं, नंतर क्रोनिक इलनेससाठी ते. परत बेस्ड ऑन प्रिव्हेंटिव्ह गोल्स. बेस्ड ऑन प्रिव्हेंटिव्ह गोल्स मध्ये एक तर आहे प्रिस्क्रिप्टिव्ह आणि दुसरा आहे प्रिझम्पटिव्ह. प्रिस्क्रिप्टिव्ह मध्ये येते तर ज्याच्यासाठी सिम्प्टोमॅटॉलॉजी असते, म्हणजे पेशंट आहे ते सिम्पटम्स घेऊन त्याला म्हणायचं प्रिस्क्रिप्टिव्ह स्क्रीनिंग. आणि प्रिझम्पटिव्ह मध्ये वेन स्क्रीनिंग इज डन इन फेजेस. हे आहे सेकंडरी लेवलचं प्रिव्हेन्शन आणि प्रायमरी लेवलचं प्रिव्हेन्शन. त्याच्यामध्ये मग मॅमोग्राफी, म्हणजे पेशंट आलाय की दुखायला तर सी ब्रेस्टचं मॅमोग्राफी करायचं. नंतर फिकल ऑकल्ट ब्लड टेस्टिंग करायची कॅन्सर कोलॉनसाठी. नंतर पॅप्समियर करायची सर्वायकल कॅन्सरसाठी. OGTT टेस्ट करायची. त्याच्यानंतर प्रिझम्पटिव्ह म्हणजे डन इन फेजेस, याच्यामध्ये HIV टेस्टिंग, ANC फिमेलची, ब्लड ट्रान्सफ्युजन वाल्यांची HIV टेस्टिंग, प्री एम्प्लॉयमेंट टेस्टिंग, OGTT टेस्ट. त्याच्यानंतर आहे स्क्रीनिंग. ह्याच्यामध्ये पहिल्यांदा रिस्क फॅक्टर येतात, मग त्याच्या पुढे पॅथोजेनेसिस होते, इथून झाला ऑनसेट स्टार्ट. इथून पुढं असा पॉईंट असते की इथून आपण डायग्नोसिस करू शकतो एखाद्या डिसीजचं. आणि हा जे पॉईंट आहे तिथं क्रिटिकल पॉईंट ऑफ डायग्नोसिस, आणि हे आहे युज्युअल पॉईंट ऑफ डायग्नोसिस. म्हणजे एवढा जे टाइम आहे तेवढ्या टाइम मध्ये आपण जर स्क्रीनिंग केली तर मग आपल्याला समजू शकते की ह्याला डिसीज आहे, म्हणजे युज्युअल पॉईंट पेक्षा आधी झालं, ह्याला म्हणायचं स्क्रीनिंग टाइम. आणि एवढा जो झाला त्याला म्हणायचं लीड टाइम, म्हणजे एवढ्या टाइमाचा आपल्याला फायदा झाला. नंतर गुड स्क्रीनिंग टूल, लॉंग लीड टाइम आणि शॉर्ट स्क्रीनिंग टाइम. बायस, हायली स्पेशलाइज्ड सिस्टमॅटिक एरर. लीड टाइम बायस काय असते तर व्हर्च्युअल ऑर ॲपरंट लोअरिंग ऑफ मॉर्टॅलिटी रेट्स, म्हणजे फक्त व्हर्च्युअल कमी झालंय ते. आणि नो चेंज इन रिॲक्शन आउटकम्स ऑर ॲब्सोल्यूट डेथ रेट. क्रायटेरिया. क्रायटेरिया काय ह्याचं? अफोर्डेबल, अप्रोचेबल असलं पाहिजे, अवेलेबल, ॲक्सेप्टेबल असलं पाहिजे, व्हॅलिड, ॲक्युरेट नाही प्रिसाईज असली पाहिजे स्क्रीनिंग टेस्ट. आणि डिजिटल इन्स्ट्रुमेंट जे वापरले जाते ते हायली प्रिसाईज पाहिजेत. नंतर व्हॅलिडिटी, ॲक्युरेसी आणि प्रिसिजन. व्हॅलिडिटी काय असते तर मग गेटिंग डिझायर्ड रिझल्ट्स विदिन डिफाईन्ड रेंज. अॅक्युरेसी मध्ये नियरनेस टू ऍक्च्युअल व्हॅल्यू. आणि प्रिसिजन मध्ये रिप्रोड्युसिबिलिटी असते. आता पुढे आहे डिटर्मिनंट. डिटर्मिनंट्स मध्ये एक तर हे दोन रूल लक्षात ठेवायचे, ऑलवेज आणि नेव्हर. ऑलवेज डिसीज अबो आणि नेव्हर क्रॉस टू साइड्स, हे लक्षात ठेवायचं. त्याच्यामध्ये मग कधी पण लिहिताना असं लिहायचं, डिसीज वरती तर पॉझिटिव्ह, डिसीज निगेटिव्ह. आणि इथं टेस्ट पॉझिटिव्ह, टेस्ट निगेटिव्ह. मग जर समजा डिसीज पण पॉझिटिव्ह असेल, टेस्ट पण पॉझिटिव्ह असेल तर ट्रूली पॉझिटिव्ह. डिसीज निगेटिव्ह आहे पण टेस्ट पॉझिटिव्ह आली म्हणजे डिसीज निगेटिव्ह आहे पण टेस्ट पॉझिटिव्ह आली म्हणजे टेस्ट पॉझिटिव्ह आली म्हणजे फॉल्सली पॉझिटिव्ह. नंतर टेस्ट निगेटिव्ह आली पण डिसीज पॉझिटिव्ह होता म्हणजे फॉल्सली निगेटिव्ह. आणि डिसीज निगेटिव्ह आहे तरी पण टेस्ट निगेटिव्ह आली म्हणजे खरंच निगेटिव्ह, म्हणजे ट्रूली निगेटिव्ह. त्याच्यानंतर हे झालं. तर त्याच्यामध्ये नेवर गॉन अपोजिट साईड, मग पहिल्यांदा फक्त ह्या साईडला राहायचं. मग ट्रू पॉझिटिव्ह वरती घ्यायचं, ट्रू पॉझिटिव्ह प्लस फॉल्स निगेटिव्ह, ही झाली सेन्सिटिव्हिटी. त्याच्यानंतर नेवर गॉन अपोजिट साईड इकडेच राहिलं. मग फॉल्स पॉझिटिव्ह आपण फॉल्स पॉझिटिव्ह प्लस ट्रू निगेटिव्ह जर केलं तर ती येते स्पेसिफिसिटी. हे झालं. परत आता नेवर गॉन अपोजिट, ह्याच्यामध्ये पण तसंच करायचं. आता सॉरी, हे चुकलं. पहिल्यांदा ट्रू निगेटिव्ह वरती, ट्रू निगेटिव्ह आपण फॉल्स पॉझिटिव्ह प्लस ट्रू निगेटिव्ह, हे असते स्पेसिफिसिटी. आता फक्त उलट करायचं, म्हणजे समजा वरती घ्यायचं फॉल्स पॉझिटिव्ह, आपण फॉल्स पॉझिटिव्ह प्लस ट्रू निगेटिव्ह हे असते फॉल्स पॉझिटिव्ह एरर रेट. आणि ह्याच्यामध्ये पण सेम करायचं. आधी फॉल्स निगेटिव्ह घ्यायचं, फॉल्स निगेटिव्ह आपण फॉल्स निगेटिव्ह प्लस ट्रू पॉझिटिव्ह हे असते फॉल्स निगेटिव्ह एरर रेट. हे झालं. हे झाले 4. आता उरले 2. 6. पॉझिटिव्ह प्रिडिक्टिव्ह व्हॅल्यू, निगेटिव्ह प्रिडिक्टिव्ह व्हॅल्यू. म्हणजे समजा एखादा पेशंट आला आपल्याकडं आणि जर ती टेस्ट पॉझिटिव्ह आली तर त्याच्या 2 असू शकतात, की टेस्ट खरी खरी पॉझिटिव्ह असू शकते का चुकून पॉझिटिव्ह आलेली असू शकते. मग ते फाइंड करण्यासाठी पॉझिटिव्ह प्रिडिक्टिव्ह व्हॅल्यू, निगेटिव्ह प्रिडिक्टिव्ह व्हॅल्यू. मग आता ह्यासाठी आडवं जायचं, पण एका साईडला जायचं. ट्रू पॉझिटिव्ह आपण ट्रू पॉझिटिव्ह प्लस फॉल्स पॉझिटिव्ह, ते काय असते पॉझिटिव्ह प्रिडिक्टिव्ह व्हॅल्यू. आणि ट्रू निगेटिव्ह आपण ट्रू निगेटिव्ह प्लस फॉल्स निगेटिव्ह, ती काय असते निगेटिव्ह प्रिडिक्टिव्ह व्हॅल्यू.
आता हे लक्षात ठेवण्यासाठी हे डिसीज्ड, हेल्दी आणि टेस्टेड पॉझिटिव्ह. तर समजा टेस्ट पॉझिटिव्ह आली म्हणजे समजा आपण आता इथे केली का, काय करायचं, डिसीज पॉझिटिव्ह, डिसीज निगेटिव्ह, टेस्ट पॉझिटिव्ह, टेस्ट निगेटिव्ह. डिसीज पॉझिटिव्ह आहे, ट्रू पॉझिटिव्ह, ट्रूली पॉझिटिव्ह. डिसीज टेस्ट पॉझिटिव्ह म्हणजे निगेटिव्हली म्हणजे नाही डिसीज तरी पण पॉझिटिव्ह आला म्हणजे फॉल्सली पॉझिटिव्ह आले. परत डिसीज तर आहे पण निगेटिव्ह आले म्हणजे चुकून निगेटिव्ह आले म्हणजे फॉल्सली निगेटिव्ह. आणि डिसीज नाही म्हणजे ट्रूली निगेटिव्ह. आता हे झालं. आता एका साईडला ठेवायचं आपल्याला दोन्ही म्हणजे सेन्सिटिव्हिटी इज इक्वल टू ट्रू पॉझिटिव्ह अपॉन ट्रू पॉझिटिव्ह प्लस फॉल्स निगेटिव्ह. परत एका साईडला ठेवायचे म्हणजे ट्रू निगेटिव्ह अपॉन ट्रू निगेटिव्ह प्लस फॉल्स पॉझिटिव्ह. हे झालं. आता एका साईडला ठेवायचं आपल्याला पण उलट म्हणजे फॉल्सली नाही फॉल्स निगेटिव्ह एरर रेट आणि फॉल्स पॉझिटिव्ह एरर रेट ना. फॉल्स निगेटिव्ह एरर रेट त्याच्यामध्ये पहिल्यांदा एक तर आणि फॉल्स पॉझिटिव्ह एरर रेट त्यामध्ये कसे इथं फॉल्स पॉझिटिव्ह अपॉन फॉल्स पॉझिटिव्ह प्लस ट्रू निगेटिव्ह आणि ह्याच्यामध्ये फॉल्स निगेटिव्ह अपॉन फॉल्स निगेटिव्ह प्लस ट्रू पॉझिटिव्ह आणि उरलेलं पॉझिटिव्ह प्रेडिक्टिव्ह व्हॅल्यू निगेटिव्ह प्रेडिक्टिव्ह व्हॅल्यू. पॉझिटिव्ह प्रेडिक्टिव्ह व्हॅल्यू म्हणजे आडवं करायचं पॉझिटिव्ह ट्रू पॉझिटिव्ह अपॉन ट्रू पॉझिटिव्ह प्लस फॉल्स पॉझिटिव्ह. निगेटिव्ह मध्ये ट्रू निगेटिव्ह अपॉन ट्रू निगेटिव्ह प्लस फॉल्स निगेटिव्ह. तर चेक करू. हे पहिले करू. फॉल्स पॉझिटिव्ह एरर रेट काय असते, FP अपॉन FP प्लस TN. फॉल्स पॉझिटिव्ह नाही फॉल्स निगेटिव्ह पण हे झाले फॉर्म्युलेज पार्ट. तर ह्याच्यावरून एक अजून एक करायचं. त्याच्यामध्ये ट्रू पॉझिटिव्ह आपण फॉल्स निगेटिव्ह काय असते, डिसीज पॉझिटिव्ह. ट्रू पॉझिटिव्ह आपण डिसीज पॉझिटिव्ह. परत हे असते डिसीज निगेटिव्ह. परत हे पण तेच आहे म्हणजे डिसीज पॉझिटिव्ह आहे डिसीज निगेटिव्ह. मग याच्यावरून असं समजते हे फॉल्स पॉझिटिव्ह मध्ये 1 मायनस SP, फॉल्स निगेटिव्ह मध्ये 1 मायनस SN. हे लक्षात ठेवायचं. डिसीज्ड टेस्ट पॉझिटिव्ह, डिसीज्ड टेस्ट निगेटिव्ह. मग समजा डिसीज्ड मध्ये हे दोन लक्षात ठेवायचे फॉल्स निगेटिव्ह सेन्सिटिव्हिटी NN वाले लक्षात ठेवायचे डिसीज्ड मध्ये. सेन्सिटिव्हिटी आणि FNR आणि ह्याच्यामध्ये P वाले लक्षात ठेवायचे. हेल्दी मध्ये उलट करायचं. हे तर उलटेच म्हणजे वेगळेच टेस्टेड पॉझिटिव्ह डिसीज उलटे. हे पॉझिटिव्ह प्रेडिक्टिव्ह व्हॅल्यू निगेटिव्ह प्रेडिक्टिव्ह व्हॅल्यू आणि हे अपोजिट रिलेशन असते म्हणजे याच्यावरूनच समजते की फॉल्स पॉझिटिव्ह एरर रेटचं स्पेसिफिसिटी सोबत फॉल्स निगेटिव्ह एरर रेटचं सेन्सिटिव्हिटी सोबत. आता ॲडव्हान्स्ड कॉन्सेप्ट इन स्क्रीनिंग. ॲडव्हान्स्ड कॉन्सेप्ट मध्ये काय काय ते पहिला तरी चार्ट लक्षात ठेवायचा. याच्यामध्ये परत बघितलं तर फॉल्स पॉझिटिव्ह एरर रेट, फॉल्स निगेटिव्ह एरर रेट. मग फॉल्स पॉझिटिव्ह एरर रेट, फॉल्स निगेटिव्ह एरर रेट ह्याच्यामध्ये आपण फॉर्म्युला काढला होता FP आपण D मायनस FN आपण D प्लस. सिरियसनेस कशाचा जास्त असते तर समजा फॉल्स पॉझिटिव्ह जास्त आला तर सिरियसनेस जास्त असते. फॉल्स पॉझिटिव्ह जास्त कशामध्ये येणार म्हणजे सेकंड वाला एरर म्हणजे हे फॉल्स पॉझिटिव्ह कशामध्ये जास्त येणार ह्याच्यामध्ये म्हणजे हे जास्त अवघड आहे म्हणजे टाईप 1 एरर इज सिरियस, टाईप 1 एरर इज सिरियस
आणि अल्फा एरर इज सिरियस. परत रिक्वायरमेंट मध्ये समजा आपल्याला स्क्रीनिंग टेस्ट करायची असेल तर सेन्सिटिव्हिटीची जास्त गरज आहे आणि डायग्नोस्टिक करायची असेल तर स्पेसिफिसिटीची जास्त गरज आहे. परत लाईकलीहुड रेशो मध्ये काय असते तर लाईकलीहुड चान्स ऑफ हॅव्हिंग अ डिसीज किती आहे तर ते फाइंड करण्यासाठी चा फॉर्म्युला आहे लाईकलीहुड रेशो पॉझिटिव्ह लाईकलीहुड रेशो निगेटिव्ह. मग याच्यामध्ये ट्रू पॉझिटिव्ह अपॉन फॉल्स पॉझिटिव्ह, ट्रू निगेटिव्ह अपॉन फॉल्स निगेटिव्ह, ट्रू पॉझिटिव्ह आपण फॉल्स पॉझिटिव्ह, फॉल्स निगेटिव्ह आपण उलट आहे ट्रू फॉल्स निगेटिव्ह आपण ट्रू निगेटिव्ह. मग त्याच्यामध्ये ट्रू पॉझिटिव्ह मध्ये काय असते सेन्सिटिव्हिटी आणि 1 मायनस स्पेसिफिसिटी. सेन्सिटिव्हिटीचा फॉर्म्युला काय आहे? सेन्सिटिव्हिटीचा फॉर्म्युला काय आहे? एका साईडचं घ्यायचं ना. This is positive, this is negative, test positive, test negative. This is the positive मध्ये ट्रू पॉझिटिव्ह ट्रू निगेटिव्ह इथं डिसीज नाही पण पॉझिटिव्ह आले म्हणजे फॉल्सली पॉझिटिव्ह डिसीज फॉल्स निगेटिव्ह. परत आरओसी कर आरओसी करून मध्ये आपल्याला 3 गोष्टी फाइंड करतात बेस्ट टेस्ट स्क्रीनिंग टेस्ट आणि डायग्नोस्टिक टेस्ट. बेस्ट टेस्ट मध्ये एकतर हे लक्षात ठेवायचं इकडे सेन्सिटिव्हिटी इकडे 1 मायनस स्पेसिफिसिटी. मग बेस्ट टेस्ट कोणती असते ज्याची हायर सेन्सिटिव्हिटी असते आणि लो एफपी असते म्हणजे 1 मायनस एसपी आलं. तर ही बीजी टेस्ट आहे ती का तर त्याची सेन्सिटिव्हिटी जास्त आहे आणि 1 मायनस स्पेसिफिसिटी सगळ्यात कमी आहे म्हणून. परत स्क्रीनिंग टेस्ट सी का तर स्क्रीनिंग टेस्ट साठी कशाची गरज असते सेन्सिटिव्हिटीची. सगळ्यात जास्त सेन्सिटिव्हिटी कशामध्ये सी मध्ये आणि डायग्नोस्टिक टेस्ट मध्ये बी का तर त्याच्यासाठी स्पेसिफिसिटीची गरज असते आणि हायएस्ट स्पेसिफिसिटी इथे. परत फॉल्स पॉझिटिव्हिटी डिटर्मिनंट आणि पीपीव्ही कॅल्क्युलेशन. त्याच्यामध्ये एक असं लक्षात ठेवायचं की फॉल्स पॉझिटिव्ह आपल्याला वाढवायचं आहे. मग इथं फॉल्स पॉझिटिव्ह आपण आडवा वाढवू शकतो किंवा उभा वाढवू शकतो. काय फॉल्स पॉझिटिव्ह आणि फॉल्स पॉझिटिव्ह आडवा आणि उभा वाढला त्याच्यामध्ये स्पेसिफिसिटी कमी झाली प्रिव्हॅलन्स आणि सेन्सिटिव्हिटी वाढते. का तर इकडे समजा इकडे आले तर मग उभं काय असते डिसीज द पॉझिटिव्ह म्हणजे हे काय असते डिसीज पॉझिटिव्ह हे असते डिसीज हे असते डिसीज पॉझिटिव्ह हे असते डिसीज निगेटिव्ह. मग समजा जर आपण डावीकडे घेतलं डिसीज पॉझिटिव्हची संख्या कमी झाली म्हणजे प्रिव्हॅलन्स कमी झाला. परत जर समजा हे खाली घेतलं तर मग खालची हे कमी झालं म्हणजे स्पेसिफिसिटी कमी झाली. हे इम्पॉर्टंट आणि सेन्सिटिव्हिटी वाढते. परत पीपीव्ही कॅल्क्युलेशन ह्याच्यामध्ये 2 असते काय प्रोबॅबिलिटी काय ऑड्स रेशो. प्रोबॅबिलिटी काय असते चान्स ऑफ इव्हेंट म्हणजे फॉर एक्झाम्पल किती डाय असेल तर त्यापैकी एक किती वेळेस येईल हे. आणि ऑड्स रेशो काय असते तर नंबर ऑफ टाइम्स अन इव्हेंट इज लाईकली टू हॅपन आणि अनलाईकली टू हॅपन. डेसिमल मध्ये असते रेशो मध्ये असते. odds upon 1 plus odds and probability 1 minus probability. Pre-test probability, post-test probability. Pre-test मध्ये बिफोर टेस्टिंग करायची आणि इफ टेस्ट पॉझिटिव्ह.